महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, चौगुल्यांच्या करामती पुत्राच्या लग्नाची बोलणी आता इथे होणार आहेत. त्यामुळे सज्ज होऊयात हास्याचा बस्ता बांधण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या कलंदर हास्यवीरांना. ईशा, गिझर काय बिघडलाय का आपला? नाही, छान चालू आहे, फक्त पाणी गरम होत नाहीये. पाणी गरम होणं सोडल्यास काय असतं गिझर मध्ये? असं काय करता, लाईट लागतात ना, लाल हिरवा, मला मज्जा येते. मग दिवाळीत कंदील म्हणून बाहेर लाव. आत कशाला लावलायस ते? यावर्षी तोच अरे लावू. काय यावर्षी? बस तिकडे. तू बरी आहेस का? काय बिंडो काय का तू? काय हो, चौथ्या वाक्याला बिंडोक कशी म्हणायला लावतेस तू? एक मिनिट, जुना आहे तो, केवढी वर्ष आपल्याकडे आहे, जरा काम करत नाहीये नीट तर केवढं बोलता. काम करत नाहीये नीट. आता तुमचे अवयव पण नीट काम करत नाहीये. काय बोलतेस तू? सांधे दुखी, कंबर दुखते, काय काय होतं तुम्हाला, मी काही बोलते का पण? हा बरं, ठीक आहे. हे आता काही काढायला गरज नाहीये तुला. हे कर बघ. जाऊ द्या चल. रविवारच्या दिवशी कशाला चिडचिड करताय? जाऊ द्या ना, विसरा. छान मूड म्हणजे हा, मस्त mood मध्ये, हा. संडे. जेवण वाढू? हा ठीक आहे. जेवण केलंस काय? आज काय केलंयस? संडे स्पेशल. गेल्या वेळेला असंच म्हणून ना फोडणीचा भात दिला होतास. आज खरंच स्पेशल आहे. काय काय स्पेशल आहे? काण्याचं कूट घालून बटाटा ब्रोकोली केलीये. ज्या तीर्थरूपांनी ब्रोकोलीच्या भाजीत बटाटा टाकला होता. अगं, कोणत्याही गोष्टीत बटाटा टाकला की त्याची भाजी होत नाही. हे बघ, तुला वाटतंय ती ब्रोकोली वेगळी भाजी आहे, तुला तो हे फ्लॉवर कोबी वाटतोय. कळलं का तुला? तू हे कळलं का तुला काय गडबड होते ती? मागच्या वेळेला काय केलं होतंस तू? काय? कलिंगड बटाटा रस्ता केला होतास. सगळ्यांची पोटं खराब झाली होती घरातली. कळलं का तुला? असं बटाटा नसतो घालायचा बाळा. ठीक आहे हो, पण काय झालं माहितीये का, केवढे दिवस ती ब्रोकोली फ्रीज मध्ये होती हो, बिचारी थंडीने पांढरी फट्टक पडली होती म्हणून काढून टाकली. म्हटलं जास्त दिवस. अरे बुरशी आली असेल तिला, बुरशी. थंडीने पांढरी फटक नाही पडली, ती बुरशी आली तिला. काय बायको माझ्या नशिबात दिले कळत नाही ग. बघ ग जरा, ब्रोकोलीला बुरशी आली आहे का? हो आलीये. अशी म्हणणारी बायको मला दिली देवाने. अरे काय बोलणार या बायको? कशाला चिडचिड करता हो सकाळी? बाहेरून मागवूया जेवण, जाऊ द्या. बरं मला सांग, 20 वर्षांपूर्वी आपण गजरा घेतला होता, तो नंतर खूप महागात पडला, तो कुठे आहे? काय बोल म्हणजे काय? मुलगा कुठे आहे? ओंकार कुठे आहे आपला? कसं बोलता हो माझ्या पोराला सारखं तू? काय, मी पण या यक्कश्चित माणसाशी गप्पा मारत बसलीये. चला उठा, आवरा. काय काय झालं? काय पण काय आवरा ना. काय झालं? कोण येणार आहे? काय कोण? काय? जा माहेरी बदलापूरला जा, अशीच करत जा. जा. कोण येणार आहे ते सांग तरी. कोण काय? ओंक्या चाचूला घेऊन येईल ना कधी. ओंक्या कोणाला घेऊन येईल? चाचू. चाचू? हा कोण चाचू? सुनबाईंचा चाचू, कोमलचा मानलेला चाचू, जिगर मस्ताना. जिगर मस्ताना नावाचा माणूस आज आपल्या घरी येणार आहे? मग कधी येतील? जिगर मस्ताना चौगुल्यांच्या घरी येणार आहे? आणि एक मिनिट, ती कोमल ना तुझी सून असेल, तू मानली असशील, मी अजून मानलेली नाहीये. आणि त्याचा तो मानलेला चाचू, काय संबंध आहे आपला? असं आहे तुमचं. मी मरमर झटते माझ्या पोराचं भलं व्हावं म्हणून, तुम्हाला काही पडलेली नाहीये. सतत मीच सगळं. हो, तो जिगर मस्ताना खूप मोठा माणूस आहे, ऐका माझं. त्यांनी जर पोरांच्या लग्नाला परवानगी दिली ना, आपलं भारी होईल एकदम सगळं. तो ना ओंकारला त्याचा बिझनेस पार्टनर पण करून घेईल. मग पैसे म्हणजे यार काय काय गरज नाही. काही किंमत नाहीये कशाची तुम्हाला. ते म्हणतात ना, वैद्य देतो आणि कर्मरकर नेतो, असं आहे. कुठला वैद्य देतो, कुठला कर्मकर नेतो? दैव देतं, कर्म नेतं, असं आहे ते. कळलं का तुला? आणि बिंडोक, तुला आधी पुन्हा एकदा सांगतोय, ती तुझी सून असेल, माझी सून नाहीये. कळलं? आणि तो कोण आहे चाचू माझ्या पोराला नोकरी द्यायला? हे बघ, मी माझ्या साहेबांशी बोलून ठेवलेलं आहे बँकेत. कळलं? हे बघ, 4 महिन्यांनी एंट्रन्स एक्झाम होणार आहे बँकेची. ती टेम्पररी लागेल, नंतर 3-4 महिन्यांनी तो कन्फर्म होईल. आणि एक सेकंड, पुन्हा माझ्यासमोर कोमलचं नाव काढायचं नाही. असं काय करतात? इतरांच्या खिशातले पैसे दातानी काढणारी मुलगी माझी सून होऊ शकत नाही. सांगून देतो, नाही म्हणजे नाही. चांगली नाचते हो. चांगली नसते हा क्रायटेरिया आहे. चांगली नसते हा क्रायटेरिया आहे. आई आबा आई 100 वर्ष हे कशाला पाहिजे? सून झाल्यावर असतं, आधी नसतं. तिकडे आबा आई
100 वर्ष आयुष्य माझं बाळ सुनबाई. आई बाबा काय सूर आहे बघा बाबाचा. आई बाबा गाणंच करतो अरे की हा बसा ना सुनबाई. कोमल आई बाबांना तर तू ओळखतेसच. हा, हा. क्या सेठ कैसा है? ए सेठ बोलली मला. सेठ बोलली मला. सेठ बोलली ती. सेठ अरे सेठ म्हणजे होणारा सासरा मानते ना ती. मला सेठ बोलेल ती. चांगलं आहे. एले सेठ एले मसाला का. हे काय दिलं तरी मला मसाला. सुगंधी सुपारी आहे. अरे मी काय करू त्याचं पण. जेवल्यानंतर खा लकी तुम्हाला 5-5 मिळाल्या आई. अरे पण मला नकोय ही. आंटी कैसी है आंटी? गुणाची ग. तू पतली हुई क्या रे? ब्रेकअप हुआ क्या तेरा? छे एवढं नशीब कुठलं. ए, काय बोलतेस तू जरा. तू कशी आहे काय कशी आहे मेरी जान. त्यासारखं नको ना बोलूस तू. तिची मैत्रीण आहेस. हा काम करतेस तिच्या बरोबर तिकडे. क्या से- ओय, ए. कितना टाइम दिखेच नाही तू. है किधर? हात ठेवला ते. हात ठेवला ते. खांद्यावर हात ठेवला. हा सासरा म्हणून ठेवलाय बाबा. अरे सासरा म्हणून मला नाही ऑड वाटतं ते ते. प्रेमाने ठेवलंय. अरे त्यांनी. खड्ड्यात गेलं प्रेम. मनानी चांगली आहे ती. अरे नकोय मनानी. आणि ही काय बोलली. काय? बहुत दिन हो गए देखा नाही. मी काय तिच्या बार मध्ये रेग्युलरली जातो. हा, कसं बोलते ती. अजिबात आवडलेलं नाही मला. तुम्ही कसं बोलताय तिला. ही मला सून म्हणून आवडत नाही. सांगून ठेवते तुला. नाही सांगितलं ना. की आताच्या आता हाकल. का बोलू असा तुम्ही काही. म्हणजे अरे चला. नाईस. म्हणजे तुझ्यात काय बघतोय हा? काय झालं. चाचू ऑल क्लीन. एक मिनिट. असा येतो. ऑफिस मधनं कसे आजा काय ऑफिस मधून कोणता नवरा असा येतो. मी ऑफिस मधून असा येतो. असे रुबाबात येता का. वेलकम 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 चाचू वेलकम. बैठिए ना बैठिए. लाचारी बघ. लाचारी बघ त्याची किती. इस नाचीस के छोटे से झोपड़े में आपका स्वागत है. झोपडा म्हणशील याला. फणकन मारेन अशी कानफडात. झोपडा? हा झोपडा. पै पै साठून 2 BHK मी विकत घेतलाय. कळलं. त्यांचं घर बघा. तुला समोर आयफिल टॉवर आहे असं वाटेल. चाचू चाचू ओंकार से तो आप मिले ना. ये आंटी ओंकार की मदर है. ओय सलाम चाचू. कुठला सलाम आहे. कुठला सलाम आहे. नमस्कार कर ना तिला. चौघांचे सून आहे. काय देऊ तुम्हाला. विस्की ओडका का. नाही 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 बियर टू स्टार्ट विथ. चौगुलांच्या घरात या गोष्टी चालत नाहीत. कळत नाही तुला. वाळा सरबत विचार. लिंबू सरबत. बसा. तुमच्या घरचे आलेत का. तुमचा भाऊ वगैरे आला की अशा चिंदी गोष्टी देते मी. वाळा सरबत कोकाम सरबत वगैरे. आता आपल्याला कोण आलंय. तुम्ही थांबा ना जरा. चाचू तुम्हाला मग काय देऊ तुम्हाला. कॉकटेल देऊ. रेडी आहे आपल्याकडे. मार्गरिटा स्क्रूड्रायव्हर. ए इकडे. ही नावं तुला कशी माहीत. ज्या वेळेला पहिल्यांदा आली होतीस ना मुंबईत त्यावेळेला समुद्र बघून अरे बापरे पाईपलाईन फुटली की काय असं म्हणाली होती. चौपाटीला टौपाची असं म्हणाली होतीस तू. आणि ही सगळी नावं आता तुला कुठून आली. कुठून डोक्यात तुझ्या. हे काय नाव आहेत ही. हो बाबा तुम्हाला काय कळणार. फेमस कॉकटेल्स आहेत ते. मी म्हणजे लग्नात गेल्यावर 3 ग्लास मठ्ठा पिऊन हा हेर वसूल झाला वा 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 यात आनंद मानता. तुम्हाला माहिती कॉकटेल काय ते. असा बोलतो बघ ग माझा. बरोबर बोलतो. शांतरा. कोण माणूस आहे. रंगबेरंगी आलाय तू. चाचू चाचू क्या लावू. कसं गे कसं बघ. क्या लावू क्या लावू? तुम्हाला लुगडी देऊ. ए इकडे. बरं पुरुषाला लुगडी देऊ विचारशील तू. लुगडं नाही लुगडी देऊ का विचारते हे. लुगडी काय बोलते आई. लुगडी म्हणजे काय. तू लुगडी म्हणजे काय. तुम्हाला लुगडी नाही माहिती. नाही. लुगडी हो लुगडी. लुगडी. लुगडी लोकल दारूचा प्रकार लुगडी नाही माहिती तुम्हाला. नाही. अहो, हिमाचल किंवा नेपाळ मध्ये बनते. हा. असं काय करता हो तुम्हाला काहीच माहित नसतं हो. नाही माहिती. राईस बियर ऑफ हिमाचल म्हणतात त्याला. किंवा नेपाळ मध्ये छांग म्हणतात त्याला. नाही का. मी सांगते काय करायचं माहिती काय का. मोठ्या पातेल्यामध्ये तांदूळ घ्यायचे. आपले खायचे भात असतात ना ते तांदूळ घ्यायचे. गॅस लावायचा ते उकळायला ठेवायचं. नुसता भात शिजवून खायचा नाहीये. तिकडच्या लोकल वनस्पती घ्यायच्या. ते
वनस्पती अशा कुठल्याही नाही चालत, त्या ठराविक वनस्पती लागतात. त्या सगळ्या त्याच्यात टाकायच्या आणि मग शिजू द्यायचं. शिजलं 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 की मग एक मटका घ्यायचा. ते थंड झालं की मग मटक्यामध्ये ते जड होतं ते काढायचं आणि मग हा मटका 6 दिवस एकदम अंधाऱ्या खोलीत ठेवून द्यायचा. मग त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण आपली कामं रेग्युलर काहीतरी का भाजी कापणं आपली कामं करत राहायची. 6 दिवसांनी तिकडे जायचं आणि मग बघायचं असं ना मस्त त्याच्यात बॅक्टेरिया तयार होऊन फर्मेंटेशन होऊन लुगडी तयार झालेली असते. पण ती तशीच नाही घ्यायची लगेच. घ्याल नाही तर तुम्ही अशीच ती बाटलीत अशी छानायची. छानायची म्हणजे काय, गाळायची. ती गाळली की मग बाटलीत न अशीच नाही प्यायची. खाली जमतं ना, जरा मिक्स करायचं आणि मग ग्लासमध्ये ओतायची. आणि मग ही पण चांगली आहे. पण अजून गंमत आहे, मीठ मसाला टाकला ना त्याच्यात, ह्याच्यात जास्त गंमत आहे माहितीये. असं स्मोकी फ्लेवर वाढतो त्याचा. ईशा, लग्नाआधी काय हातभट्टी लावायचीस की काय तू? ईशा, हे नेपाळ बिपाळ हे सगळं हे छांग बुंग कसं माहिती नेपाळ बिपाळचं तुला? येता जाता दिसतं. अरे हे नेपाळ दिसायला तू बांगलादेशहून ये जा करतेस का? चाचू थोडा लिटिल 180. मैं नहीं पीता रे, मैं नहीं पीता. काय सांगता तुम्ही? बर, मग तुम्हाला 2-3 लाईनी पिठी साखरेच्या देऊन. अरे 2-3 लाईनी पिठी साखरेच्या नसतात त्या. मग अंमली पदार्थ असतो तो. अत्यंत आपल्या शरीरासाठी घातक असतो तो. इलिगल असतो तो. उच्चार सुद्धा त्याचा करायचा नसतो. कळलं? ठीक आहे, बस. हाँ एक काम करो ना, एक चाकू दिखा है, तुम्हारे पास बंदूक है क्या? एक बार इसको डिश किया हूँ, इतना ही करने का है. दिमाग का मेरे को ये हो गया. काय चाललंय बाबा तुमचं? त्यांच्या समोर तुम्ही आईला असं करताय? चाचू क्या चाहिए आपको? मैं क्या सेवा करूँ आपकी? मेरे को कुछ नहीं चाहिए रे. ये ओंक्या, तू बैठ इधर, तू बैठ. अच्छा है रे, चला. ये कोमू मेरे को बोली तू पसंद करता ना इसको. हाँ. देखो क्या, अपना कोई बीवी बच्चा है नहीं, मेरा भी नहीं है. शादी नहीं मनाया तो बच्चा कैसे होएगा? ये चमेली सॉलिड है. चमेली बोला, चमेली. कला तुला चमेली बोलतोय तू. देख सुन, अभी अपना ना 500 मिलियन का जो कुछ धंधा है, अपने बाद किसका है? कोमू का है. अब ये कोमू का भी तो शादी मनाने का है ना. तो ये कोमू का शादी में तेरे साथ मनाएगा. मेरे साहब है चाचू. चाचू वो मुश्ताक के शादी में हुआ वैसा फायरिंग नहीं होगा ना अपने ए बापरे. ऐसा लफड़ा नको हा? नहीं रे, ये चौगुला. ले है, चौगुले नहीं है, चौगला है. ले है ना. अरे मत रे, डर मत, नहीं होएगा वायरिंग. अभी बड़ा स्टॉक आ रहा है अपने पास. क्या? अभी अपन अलग चीज करेगा. क्या है, वो कोलंबियाचा डीलर आहे ना, त्याच्याबरोबर आपला डील झालेला आहे. अगो बाई, कसा दिला वाटा? कोलंबिया नाही म्हटलं, कोलंबिया म्हटलं. कोलंबिया वेगळा, कोलंबिया वेगळा. ऐक जरा, ऐकत जा जरा. सॉरी. हे आहे नाही. ए चौगुला, तू मस्त आहे रे. बैठ इधर, आला इधर बैठ रे इधर. चौगुला. बाकी चौगुला, हाँ ठीक है. कैसा सब धंधा पानी कैसा? हाँ नौकरी है हमारा. हम कारकून है. सीनियर क्लर्क है हम इधर. हम क्या 35,000 पगार. रहने काट के 32,500. मेरे को बता, तेरा गन कौन सा है? हम राक्षस गण है, ये मानुस गण है. एक्चुअली उल्टा चाहिए, मेरा मानुस गण चाहिए, इसका राक्षस. काय हो? ये ब्रांड नहीं रे मेरे पास. घोडा विचारतायत ते घोडा. घोड़ा. हाँ, घोड़ा है क्या? घोड़ा का नहीं है, इधर पार्किंग का जगह है ना. प्रॉब्लम का ये है हमारा इधर कैसा है कि सोसाइटी का रेंट को भी हमको बोलते हैं, रेंट वाले बाहर पार्किंग करो, इधर पार्किंग मत करो. और हमके जो गाड़ी है उधर कांच पे स्टिकर लगाते हैं, वृंदावन सोसाइटी. ऐसा हम आते हैं. घोड़ा आएगा तो घोड़ा का स्टिकर नहीं लगाना, गड़ के ये हो जाएगा. इसलिए वो ये है. ऐसा है ना चाचू, ये मेरा ससुर एकदम मजाकिया है. प्रेमाने कुठला चिमटा काढ, सासऱ्याला चिमटा काढेल. सुन प्रेमाने. गंमत मस्त आदमी है तू, मस्त आदमी है. ऐसा आहे की मला नाही आवडली आहे. इथे फायनल ठरलंय माझं, ही मला आवडलेली नाही. असं नका ना करू. चौगल्यांच्या घराण्यात हे नीट दिसणार नाही. ओंकार, हात जोडतो मी तुला.
आपल्या लेवलचं नाहीये हे सगळं. खरंच सांगतो मी. चौगुल्यांचं काय असेल लग्नपत्रिका तुझी? शुभेच्छुक म्हणून इथे काय नावं असतील डावीकडे मला सांग. हे नंदन चौगुले, चित्तरंजन चौगुले, हा बिंदू माधव चौगुले. इथे काय असेल? लंगडा घोडा. ए तुझं नाव काय रे? चिकना लेग पीस. चिकना लेग पीस असेल ह्या साईडला. बॅलन्स होईल का ती लग्नपत्रिका? मला सांग बघू कसं दिसेल ते. नाही हे बघा, हे आपल्या पंक्तीला बसू शकत नाहीत. मग आपण त्यांच्या पंक्तीला बसूया. तुम्ही तुम्ही गप्प बस. मारेल तो. गप्प बसा जरा. मी काय म्हणते चुचा. चुचा नाही, चाचू आहे तो. चुचा म्हणशील? चाचू आहे ती. सॉरी सॉरी हा. थांबा ना जरा तुम्ही. चाचू बसू. वाईट. चाचू हळू 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 हळू. चाचू. काय कळलं? काय झालं तुमच्यात? काय घडलं? काय उगीच हसताय? ए, चाचू चाचू पोलीस चाचू 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 पोलीस चाचू. हे एक बरं झालं. चक्कर येऊन पडले. हे चक्कर येऊन पडले. चक्कर येऊन नाही पडलेत बिंडोक. तू झोपलाय. मेलाय तो. मेला. लपणार तू. चौगुला रोक. उधर चल, उधर चल, उधर चल. धर्म असताना इथे पोलीस असताना या बिल्डिंग मध्ये तू घुसला कारण नसताना इन्स्पेक्टर असताना इथे असताना तुझी एवढी हिंमत. अशा ठिकाणी गोळ्या घालेन. उठताना बसताना हसताना तुला माझीच आठवण येईल. इसीलिए बेहतर होगा अपने आप को कानून के हवाले कर दे. ये असताना ये संजय नार्वेकर कशा? ये असताना बंदूक नीचे कर. ये बंदूक नीचे कर, नहीं तो ये चौगुला मेरे कब्जे में. ले है वो. ये चौगुला मेरे कब्जे में है. जेले नाही चौगुलेला ले. ये बंदूक नीचे कर, नहीं तो ये चौगुले को उड़ा देगा. अरे कौन चौगुले उड़ा दे. अरे उड़ाते कैसे बोलते हैं तुम? पुलिस है ना. अरे हम निरपराध माणूस है. उड़ाते अरे उड़ाते. वा 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 वा. तुम्ही सगळे असताना मला मजा येणारच हसताना. वा वा एकदम मस्ताना परफॉर्मन्स. सरस एक प्रसन्न. छांग प्राजक्ता छांग छांग खूपच छान. मस्त मज्जा आली. खूप दिवसांनी आली ही सिरीज आणि टेरिफिक कॅरेक्टरायझेशन पण टेरिफिक. पृथ्वीक काय बेरिंग होतं मित्रा. एंट्री जेव्हा केलीस ना ऍक्च्युअल असं वाटलं की कुठल्या तरी गँगस्टर मूवी मधला कोणतरी आलाय की काय. टेरिफिक एंट्री होती. टेरिफिक बॅकग्राऊंड होतं. मज्जा. सई. मला ही सिरीज खूप आवडते कारण या सिरीजमध्ये ईशा यू आर मॅजिकल एव्हरी टाइम. म्हणजे तुझा स्वभाव तुझं कॅरेक्टरायझेशन मला खूप आवडतं. सॅमी तुझ्या टायमिंगचं ह्याचं काय करायचं आम्हाला कळत नाही. हे दोन्ही पंचेस खूप ब्रिलियंट होते आणि आम्ही थ्रू आउट म्हणजे ॲज अन ऑडियन्स तू तुझ्या जर्नीत इतकं पटकन सामावून घेतोस आम्हाला की आम्ही शेवटपर्यंत हे करत होतो. करेक्शन चालू होतं. फार मजा आली. प्रिया खूप मस्त बॉडी लँग्वेज आणि छान काही इनिबिशन्स न ठेवता मस्त परफॉर्म केलंस. थँक्यू. पीपी थोडासाच प्रेझेन्स होता पण खूप इम्पॅक्टफुल होता. फार मस्त. मला विराजचंही तितकंच कौतुक करायचं आहे. मला असं वाटतं विराजने आज खूप सिरियसली परफॉर्म केलं. त्याचीही बॉडी लँग्वेज खूप एक्सिलंट होती. राऊत छोटंसंच काम असतं आपल्या वाट्याला पण मला असं वाटतं की तो एक अँकर सुद्धा खूप महत्वाचा असतो आणि त्याचंच काम तू नेहमी करतोस. व्हेरी नाईस. खूप मजा आली. थँक्यू गाईज. मंडळी बायकोची मैत्रीण म्हणजे नवऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. चला बघूया आज याच मैत्रिणीमुळे नवरा बायकोमध्ये काय संवाद घडतोय ते. तोच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. प्रचंड डोकं दुखतंय. तरी डॉक्टरनी सांगितलेलं श्याम राजपूतचा डान्स असलेलं रील बघू नका.
अर्धच बघितलं आणि डोकं दुखायला लागलं यार मी. हळू 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 ग अगं दुख हळू ये. हळू चाललं मग तू दुखतोय मला हळू हळू अगं अगं त्या पायावर कुठे भार देतेस दुखेल सुजेल परत तो हळू अगं मग ह्या पायावर कसं भार देते? नाही तसं नाही पण त्याच्यावर अगदी त्याच्यावर जोर देऊ नको चालूस ना हळू काय ग मेले हे आपले रस्त्यातले खड्डे कधी भरणार हे लोक काय माहिती एवढे खड्डे आहेत ग एखाद्या तरी खड्ड्यात पाय जातोच ग हळू ना हळू थांब थांब एक मिनिट थांब एक मिनिट हो ना. हो हो हो. थांब 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 कोणतरी आलंय 2 मिनिटं थांब जरा. हो घरीच आहे मी. हो हो 2 मिनिटं थांब. ये. अरे आमची रिकीशी आली. रिकेशाने आलीस ना तेच म्हणतो. चल 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 ठेवतो ओंक्या. चल चल बोलूया येस येस. अरे अक्षु तू काय झालं? सर पाय मुरगळला माझा ओ माय गॉड. अरे बापरे. भाऊजी अरे हे काय झालं? अरे अगं वेडी आहेस का तू? पाय कसा मुरगळलो? अगं तू हे केलंस का फोन ॲम्ब्युलन्सला फोन केलास का? भाऊजी एवढं ॲम्ब्युलन्स भाऊजी अरे काय झालं मग हे तुला? मस्करी करताय ना अरे माझी नाही हे लाईटली घेऊ नको. दाखव मला पाय कुठे आहे? उ, पाय कुठे भाऊ बघ करंगळी कुठे गेली बघ. भाऊजी बोट भाऊजी खरंच मस्करी करतायत नाही, का? मस्करी- माझं बोट असंच आहे भाऊजी अच्छा काय असंच आहे. नाही सॉरी एक आता अजिबात हलू नको. तू तिकडेच थांब अजिबात हलू नको. असू तर- नाही एक मिनिट मी सोफा तिकडे घेतो. नाही अजिबात यायचं नाही. सोफा घे. बापरे. भाऊजी एक मिनिट अरे सोफा पण नाही आहे यार. ये तू It's हे okay, भाऊजी. बायसेप पकड. ये तू Bicep. Do you have that? सावकाश ग बाई. काय 1000 वेळा सांगितलं बघून जा ना. काय म्हणे ओके, जरा भाऊजी मी येते मी बसते हे घे ना दिसत नाही का बरं? एवढं काही नाहीये बस एक मिनिट बघू यार हे काहीतरी आणायला पाहिजे रे. थांब स्प्रे आणतो थांब. बापरे मरतोय. किती करतायत ग भाऊजी बापरे. भाऊजी हळू नाही एक मिनिट थांब. भाऊजी आहो तुम्हाला काहीतरी होईल भाऊजी हो भाऊजी या पाहायला नाही काय झालं It's okay. असू दे. त्या पायाला लागल्यावर कधी कधी दुसरा पाय पण दुखावा लागतो. कळलं का? दुखायला लागतो. बावने. काय होतंय? बरं वाटतंय का तुला? मला सांग जरा बरं स्प्रे मारलाय ना तुम्ही बरं नीट वाटतं चालायचं ना रस्त्याने. जीवाला घोर लागतो ना. कसं झालंय ते पाय? दिसला नाही हो खड्डा मला थांब जरा तू 2 मिनिटं थांब. किती करतात ग भाऊजी लकी आहेस हा तू हे घे पेन किलर आहे. एक मिनिट. खरं तर एवढी गरज नाही भाऊजी ओके हो घे घे हळू ना सावकाश ना. किती जोरात हळू. कसं करते नाही पाय हे कर. आई भाऊजी ऑड वाटते जरा राहू दे मला हे घे इट्स ओके भाऊजी कसं वाटतंय नाही हा? बरं वाटलं मला बरं वाटतंय का तुला? बरं वाटलं कमाल करतेस ना तुला ना. हे किती वेळा सांगायचं मला. माझं होऊ नये. किती करतायत ग भाऊजी खरंच हो खरं थोडं बरं वाटायला लागलं आता स्प्रे मारून दिला ग काय भाऊजी काय पौष्टिक लाडू आहे तो खात बघ. भाऊजी एवढं काहीच नाही झालं इट्स ओके कमाल करताय ऐक माझं पौष्टिक लाडू खा. कधी कधी विकनेस येतो. नाही. चक्कर येऊ शकते. पाय मुरगळलाय अगं हो 1 मिनिट तसाच नाही. त्याला काजू पण आहे तो निघालाय. असाच्या असा खातो बरं वाटेल. ऐक माझं खाते नंतर. हक्काने आलीस ना इकडे मग खायचा बरं वाटेल तुला. अजून एक घे हातात. 2 हातात ना. भाऊजी इट्स ओके मला खाईन नंतर खाईन कसं गत बघ कसं मला लागलं बरं का ते. वाटतंय आता. चहा ठेवलेला आहे. कळलं चहा ठेवलेला आहे. अय्या गरम आल्याचा चहा पी माझ्या आजचा. हा? उगाच आले मी म्हणजे भाऊजी तुमची इतकी धावपळ होते ना मी खरंच उगाच- अगं नाही धावपळ. 1 मिनिट खरं सांगू अजून एक लाडू घे. काय? या लाडवामुळे केस छान होतात. स्किन तुझी मलमल आहेच. लाडू घे उत्तम होतील. हा कळलं का? अगं बाई माझा चहा बाजू. काय ग वने किती धावपळ करतात ना भाऊजी हो ना अगं धावपळ तर तू गेल्यावर होणार आहे त्यांची नको काय हो, भाऊजी. कसली धावपळ कसली? काय म्हणते हा? नाही ना काही नाही. तुमची ना धावपळ होते मग अशी म्हंटल ना इतकं धावपळ आहे का ही? अक्षू ही धावपळ आहे का मला सांग? आपला माणूस म्हटल्यावर असं धावपळ करणारच ना. हक्काने आलीस ना. हो आले पण आता चहा घे. काही बोलू नको. चहा घे तुम्ही ना खरंच कमाल आहात भाऊजी का सावकाश. अगं बघ ना
परत ओठ सुचतील. सगळे अवयव सुचवायचेत का? भाऊजी थांब 2 मिनिट थांब आता जरा. काय कर भाऊजी इट्स ओके. नाही असं नाही चालणार मला मला. ना खरंच ऑड वाटतंय हे. तुम्ही मी करते भाऊजी. सावकार थोडस आहे, कोमट आहे, घे. आपलं म्हटलंय ना आता. अक्षु तुला सांगू, आपलं या शब्दातच आपलेपणा आहे ग. कारण त्यातनं प आहे, प म्हणजे ओठाना ओठ, म्हणजे आपले स्वतःचेच ओठाना असे आपलं असतं. नाहीतर मग आलं असा शब्द आहे की नाही मला सांग. आलं कसं किसायचं टाकायचं, किती तिखट असतं. पण त्या आलं मध्ये जेव्हा प येतो ना तेव्हा आपलेपणा असतो. हो की नाही मला सांग. हो स्वीट भाऊजी. मग आता बरं वाटतंय का? छान वाटतं मला. मी फ्रेश झाले एकदम. काही टेन्शन घेऊ नको, घे ना, मी ते आहे ना इकडे. पण हा आता बरं वाटतंय का मला सांग. एकदम ओके. मी 3-4 आता- दिवस आता राहा आणि नंतर जा आरामात. हा टेन्शन घेऊ नको. का? अगं पाहायला लागलंय ना तुझ्या, म्हणून म्हटलं मी. नाही मी जाते घरी आता. काहीच नक्की? प्रॉब्लेम नाहीये. नक्की नक्की. हो ओके नक्की जाशील ना ग? हो जाईन मी. अच्छा ठीक आहे. एक मी जरा हिला बॅग माझी राहील. बॅग दे. मी हिला जरा सोडून येतो रिक्षापर्यंत. रिक्षा भाऊजी बाजूच्या विंग मध्ये राहते ना मी. काय खरंच लक्षातच नाही माझ्या. इथेच राहतेस नाही का तू? थांब अक्षु. हा पौष्टिक लाडवांचा डबा घेऊन जा. अख्खा डबा काय कर भाऊजी. येऊ तिथे. तिकडे लिफ्ट मध्ये गेल्यावर अचानक काही दाबताना वगैरे चक्कर आली तर पौष्टिक लाडू चक्कर हवा. का? भाऊजी पाहायला लागलंय ना. ऐक ना, हे सांगतोय तरी का? नाही वनूला राहू दे हो असं. हिला कसले लागणार आहे? हे आले आहे मला पौष्टिक आहे, पौष्टिक. या पौष्टिक हो गया हमारा. कुठलं ये? चल जा नीट जा. येस काय वनू. अच्छा थांब अक्षु थांब. काय? मी सोडून येऊ का तिला लिफ्ट पर्यंत? मी सोडून येतो. भाऊजी, थांब. चप्पल कुठली आहे तुझी? ही वनूची माहिती नाही का तू. भाऊजी नाही अजिबात घाई नाही. उलटी अरे, ही का? उलटी हा ठीक आहे. भाऊजी ऑर्डर सावकाश मला वाग. ऐक लागतं का? भाऊजी घे. दुसरी चप्पल घे. ऍक्च्युली हळू अगं आहे ना, मी बायसेप धर. हा घे. येस. हा मी येतो. जाता का. जिमला जातो. या ओके सावकाश. मी आलो. बाय. काळजी घे. रिलॅक्स स्ट्रॉंग आहे मी. रिलॅक्स. थँक्यू भाऊजी. थँक्यू फॉर Relax. एव्हरीथिंग. ट्रायसेप बघ. ये स्वागत आहे. तिला सांगितलं पोचल्यावर रिच होम सेफली मेसेज पाठव. एखादी ना बाईला दुखलं की कर विचार कर. अरे अरे रेस्ट होम सेफ बस. पोचली व्यवस्थित. मी काही आता पोचत नाही. हा आणि काय झालं म्हणे? काय केलं. एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती बनी तुला. तू आता कोणासारखी दिसतेस मध्ये? चायना टाउन मध्ये तो आहे ना, मेरे मन को खायो मेरे कुर्ता खाट को खायो. तू म्हणतो ना काय ते डायलॉग सेम. हो. रिलॅक्स. काय केलं आता. का नाही डायलॉग म्हटला तो, मेरे मन को खायो कुर्ता खाट को खायो. तो डायलॉग चायना टाउन मधला. इथे दारात काय केलं. दारात काय केलं? अक्षताच्या पायात चप्पल सरकवलीत. हा कारण वने तुझी ती चांगली मैत्रीण होती, ती जायबंदी झालेली होती. जायबंदी.
जायवंदी नाही ती थोडीशी म्हणजे जखमी झालेली होती. जखमी. नाही जखमी नाही म्हणता येणार ऍक्च्युली. थर्ड वर्ड व्ह्यूने बघितलं तर जखमी नाही, पण मला असं वाटतं की ती हे होती म्हणजे थोडीशी घायाळ झालेली होती, त्यामुळे मी. ही घायाळ झाली होती की तिला बघून तुम्ही झाला होतात? एक सेकंड म्हणे, काय म्हणतेस तू? माझ्यावर संशय घेतेस? माझ्यावर? चीते की चाल और समीर चौगुले का शिल इसपे संदेह नाही करते, सांगून ठेवतोय. चौगुल्याच्या घराण्यात ना कोणावरही संशय घेऊ नको सांगून ठेवतोय. चिता बसला. घराण्यावर बोललीस म्हणून मी असं उलट बोललो. माझ्या घराण्यातलं कोणालाही असं बोलायचं नाही. तुमच्या घराण्यातल्या सगळ्यांना मी ओळखते. काय ओळख? व्यक्तीला मी ओळखते. एक सेकंड म्हणे, काय व्हॉट डू मीन? मागे आपण पिकनिकला गेलो होतो फ्लाईटने, तेव्हा तुमचा दादा सतत बघतोय म्हणून एअर होस्टेसने कंप्लेंट नव्हती केली? माझा दादा तिरळा आहे, तिरळा. तो समोरची स्क्रीन बघत होता, तिला वाटतो त्याच्याकडे बघतोय. ते विमान इथून तिथे जातं ना, तर तो तिला वाटतं बोलवतोय म्हणून ती आली. तो तिरळा आहे ते त्याला. जाऊ दे. हे काय झालंय? कोणे? उभा तीळ? हा कधी आला? आहे हे उभा तीळ हा कधी आला? हा तीळ नाहीये, मला भाजलंय, तव्याचा चटका बसलाय. हळू म्हणे, हळू हळू म्हणे. सुटत पण नाही. इकडे. होय 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 म्हणे. हे हा चटका कधी बसला मला कळत हा तीळ आहे. नाही. लागेल. हा तीळ दिसतोय. होय होय तिळाचा लाडू एकदम दोनात. हा चटका बसलाय मला. होय म्हणे, हा कधी बसला? तव्याचा चटका बसलाय. होय होय म्हणे, हा कधी बसला मला नाही कधी माहिती. बसलाय? मी परवा येऊन सांगितलं नाही मला तव्याचा चटका लागलाय, त्याच्यावर तुम्ही म्हणालात मग आता तवा कसा आहे? हसायचं नाही. त्याच्यावर तुम्ही थांबला नाही. त्याच्यानंतर अजून एक विनोद केला. जेव्हा तवा तापला होता तेव्हा तू कुठे होती? जेव्हा तवा तापला होता तेव्हा? पडला विनोद पडला. या मंचावर अक्सर ऐसे होता है. पण हेतू चांगला होता. म्हणजे हेतू हे खूप तू चांगला होता. होय, होय. परवा मी सोफ्यावर बसता बसता असे पडले तेव्हा निलाजऱ्यासारखे हसला नाहीत तुम्ही? म्हणे मी तुला नव्हतो हसलो, मी सोफ्याला हसलो. तुम्ही माझ्याकडे बघून हसत होता. माझं कन्फ्युजन झालं. तू कुठली सोफा उघडला कळलं नाही. गंमत केली का? जाऊ दे ना म्हणे. हे नको नको. असं नाही वाटत का तुम्हाला? असं नाही वाटत का? कॉमेडी हसतेस यार तू. रडते मी. बरोबर रडे बरोबर. बायकोला जरा दुखलं खुपलं की काही नाही काही नाही. बायकोची मैत्रीण आणली की म्हणे, अगं म्हणे हळू हळू हे सगळं करता बायकोला दुखतं खुपतं तेव्हा कुठं जाता? हा? चहा? आल्याचा चहा? बायकोला विचारलं कधी वने आल्याचा चहा देऊ का ग? तुला विचारलं का कधी? म्हणे मी रोज विचारतो ग, तुझं लक्ष नसतं. बरं आता विचारू तुला मी. हा आल्याचा, बरं आल्याचा नाही देऊ शकणार, लसणीचा चहा चालेल? लसणीचा चहा? कारण तिच्यासाठी 1 कप केला ना, सगळं आलं संपलं त्यात म्हणून म्हणतोय म्हणे. 1 कप चहासाठी पाव किलो आलं घातलं चौघुल्या? एक मिनिट, तू चौगुल्या म्हणू नको. कसा सगळ्यांसमोर चौगुल्या नाही काय म्हणायचं. म्हणू? तुमची लायकीच ती आहे चौघुल्यांची. लायकी काढायची नाही म्हणे. माझ्या आईने तिने बिचारीने तिला गुडघ्याने चालता येत नाही, तिने मला प्रेमाने मल्टीग्रेन लाडू बनवून दिले होते. पौष्टिक, पौष्टिक. तो अख्खा लाडवाचा डब्बा तिच्या घशात चारला. अरे मग ठीक आहे ना म्हणे, माणुसकी म्हणून दिला ना. काय झालं? एखाद्या गरजू स्त्रीला जर मी मदत केली तर काही पाप झालं का? ती फक्त स्त्री आहे, गरजू तुम्ही वाटत होता. म्हणे तुला असं म्हणायचं मी भाळलो तिच्यावर? ही इथे अशी 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 एक्स्ट्रा बोटवाली तिच्यावर मी भाळलो असं तुला म्हणायचंय? अरे ती कोण लागून गेली? जेनिफर लोपेज आहे तिच्यावर भाळायला? नाही नाही नाही. लग्न झाल्यावर इतर स्त्रियांच्या बाबतीत सौंदर्य हा क्रायटेरियाच नसतो. मग स्वतःची बायको सोडून इतर कुणीही एवढं पुरेसं असतं पुरुषांना भाळण्यासाठी. हे काय बोल? ओ गॉड यार. हो दिस इज म्हणे काय बोलतेस? म्हणे एक सांगू, तू हेच ओळखलास मला? 12 वर्ष आपल्या संसाराला झाली, हेच ओळखलास? हो. एखाद्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी, तिच्या चेहऱ्यावरची वेदना मी नाही बघू शकत. माझं हृदय द्रवतं ग. हो. मग मला जेव्हा दुखतं खुपतं तेव्हा तुमचं हृदय नाक्यावर मावा खायला जातं. मला जेव्हा दुखतं खुपतं तेव्हा तुमचं हृदय द्रवत नाही. 1 मिनिट, ती अक्षता तुमची अक्षू कधीपासून झाली? तू तिला अक्षू म्हणतेस म्हणून मी पण अक्षू म्हणालो.
तुझे बाबा आहेत तर तू बाबा म्हणतेस, मी पण बाबाच म्हणतो, मग असंच झालं ना, मग त्या अर्थाने असंच म्हणत जातो ना आपण. हो ना? हो. मग तुमचे मित्र तुम्हाला सम्या सोडून जी हाक मारतात ती मी मारू तुम्हाला? आई बहिणी म्हणून शिव्या नाही घालायच्या. हे आपली संस्कृतीत बसत नाही, आता सांगतो तुला. हा. हो, बायकोच्या मैत्रिणीच्या पायात चप्पल सारणं बसतं तुमच्या संस्कृतीत. आई तुला कसं सांगू, अगं तिला वागता येत नव्हतं, पाय दुखत होता म्हणून मी गेलो आणि हे केलं ग. म्हणून सरपटाल? कुठे सरपटलो? गांडूळ आहात तुम्ही, गांडूळ सरपटून चप्पल घालायला. अगं, सरपण गांडूळ म्हणजे असं झालं, असं नव्हतं मी एवढा. असंच केलं तुम्ही गांडूळ नाही, तुम्ही मांडूळ आहात, मांडूळ. नाही. तोंडी मांडूळ. नाही ग, वने. बायकोशी बोलताना एक तोंड, बायकोच्या मैत्रिणीशी बोलताना दुसरं तोंड. नाही ग बने, ऐक तुमच्या दुसऱ्या तोंडाला बूच लावलं पाहिजे. काय बोलतेस म्हणे तू? हेच बोलणार मी. म्हणजे तुला असं वाटतंय त्या जागी जर तू असतीस तर मी काहीच केलं नसतं, मी तेवढंच केलं असतं. होय, केलं असतं. केलं असतं. माझं डोकं दाबा, डोकं दाबून द्या. आपण डोकं दुखत नाही तर कसं दाबायचं ना. ओ आता दाबा लवकर. डोकं दाबून द्या. ऑलरेडी 2 टेंगळ आहेत, तिसरं टेंगूळ कसा दिसेल? दाबा. अरे बापरे, हे डोकं आहे. आहे ग, हात दुखतोय. हात दाबा. अजून हात दाबा. डोकं पूर्ण झालं हात दाबा. हा. आहे ग, हात दुखतोय. हात दाबा. हात दाबा. मग कशाला 1.5 तास जेवतेस? जेवून हात दुखायला लागतो मग. हात दाबा. जास्त बोलायचं नाही. हळू. आहे ग, पाय दुखतोय. पाय दाबा. हाताचा होऊ दे ना आधी. पाय दाबा. पाय कशाला? पाय दाबा. पती हा परमेश्वर असतो, लक्षात घे. ओके, दाबतो. म्हणे हो क्या पाय आहे. तळवा. हा पाय आहे. तळवा. हा. अक्षु. अक्षु आली. असं वाटते हा, किती लाचार असशील रे माणसा. नाही ग वने, नाही ग. आता तुम्हाला सगळं कळणार आहे. म्हणजे तुम्हाला स्प्रेची गरज लागणार आहे, पेन किलरची गरज लागणार आहे, स्ट्रेचरची गरज लागणार आहे, सगळ्याची गरज लागणार आहे. ऑलरेडी माझा तुझा पाय दाबून हात गेला ग. हा? मनगटाला एक अवयव असतो, तो जाणवत सुद्धा नाहीये. जाणवत नाहीये आता, काहीच जाणवणार नाही. म्हणजे काय करणार आहेस तू? आता अक्षुची पाय दाबा. अरे वाजव, मरशील काय? कहर परफॉर्मन्स. मेन विल बी मेन कॅटेगरीतल्या पुरुषांना असंच वागवलं पाहिजे. मजा आली, खूप मजा आली. हाच रसिक प्रसाद दा. वा, चित्ताकर्षक परफॉर्मन्स, मजा आली. खूप इंटरेस्टिंग विषय होता आणि खूपच मस्त मांडलात तुम्ही तिघांनी पण. तुफान एनर्जी होती आणि तो जो चेतना गेल्यानंतरचा जो सायलेन्सवाला पोर्शन होता तो पण लाजवाब होता, क्लास. आणि अजून मला एक ते बारीक ऑब्झर्वेशन जे इथे भाजल्याचं जे आहे ना, ते इतकं करेक्ट आहे. म्हणजे रोज स्वयंपाक करणाऱ्या बायकांना इतकं ते भाजतंच त्या तव्याचं. माझं अर्ध आयुष्य मंजूला इथे मलम लावण्यात चला गेलं. चला चला चला. बरं. मस्त वनिता, मस्त एनर्जी. चेतना मस्त एनर्जी, क्लास, मज्जा आली. थँक्यू सो मच. सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात तसं. मी तुझ्या जागी असते वने तर खलबत्त्यात घालून म्हणजे अगदी तुझा परफॉर्मन्स असल्यामुळे आम्हाला ऑडियन्स म्हणून असा फील येतो समीर दादा. आणि तू ते फारच म्हणजे उत्तम करतोस. आणि तुला पर्सनली आम्ही सगळे ओळखत असल्यामुळे आम्ही जास्त हा परफॉर्मन्स एन्जॉय करतो. चेतू, सुरुवातीचा जो बिट होता तो फारच भारी केलास, सगळंच भारी केलंस, पण ते विशेष होतं. वने मस्त. तुम्ही दोघी सायलेन्सेस खूप छान वर्क करता. मला हा परफॉर्मन्स बघून पशाजी आणि मंजुताईचा रील आठवलं. सहलीचा रील की किती 80 लोक चाललोय, 79 मुली आहेत, त्या कॅटेगरी मधलं रील होतं. आणि मला असं वाटतं की अख्खा महाराष्ट्र काय, अख्खा देशा पलीकडे जे आपले फॅन्स आहेत ते सगळे रिलेट करतील. मस्त. फक्त मुलींनो, स्त्रियांनो एवढं लक्षात ठेवा की असं कधी कुणी वाटलं तर एका खलबत्त्यात घालून. परफॉर्मन्स. Thank you. थँक्यू.